नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपली यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोठे एक्झाम चॅनल. तर आज आपण बघणार आहोत महाटीच्या संदर्भात पेपर 1 आणि पेपर 2 मधील आवश्यक असणारा घटक म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत महत्त्वाची प्रश्नोत्तर. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न पहिला, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र ही व्याख्या नाकारली गेली कारण. पर्याय, आत्मा हा तत्त्वज्ञानाचे क्षेत्र आहे. आत्मा हा निरीक्षण क्षमता आहे. आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही. आत्म्याच्या संकल्पनेविषयी वाद नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही. प्रश्न क्रमांक 2, शैक्षणिक मानसशास्त्राला शिक्षणाचे शास्त्र म्हणतात कारण. पर्याय, त्यात प्राणी विद्यार्थ्यांचे प्रयोग असतात. विद्यार्थी वर्तनाच्या आकलनासाठी आवश्यक पद्धतशीर माहिती शिक्षकांना पुरविते. वर्गामध्ये काय केले पाहिजे याच्या सूचना शिक्षकांना देते. त्याची मांडणी मानसशास्त्रज्ञांनी केली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विद्यार्थी वर्तनाच्या आकलनासाठी आवश्यक पद्धतशीर माहिती शिक्षकांना पुरविते. प्रश्न क्रमांक 3, मानवी मनाचा किती टक्के भाग हा अबोध अवस्थेत असतो. पर्याय आहे 80, 70, 10 आणि 50. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 80. प्रश्न क्रमांक 4, इसवी सन 1696 मध्ये मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ कोणी लिहिला. पर्याय आहे अरिस्टॉटल, हर्बर्ट, प्लेटो आणि स्किनर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हर्बर्ट. प्रश्न क्रमांक 5, सायकोस आणि लोगस हा शब्द 2 शब्दापासून तयार झाले. सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या 2 शब्दापासून तयार झालेला आहे. पर्याय आहे ग्रीक, लॅटिन, रोमन आणि संस्कृत. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ग्रीक. प्रश्न क्रमांक 6, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोण आहे. पर्याय आहे ॲरिस्टॉटल, विल्यम जेम्स, विल्यम वुंट, जे.बी. वॅटसन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विल्यम वुंट. प्रश्न क्रमांक 7, अवबोधाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्राची अशी व्याख्या कोणी रिकामी जागा यांनी केली आहे. पर्याय आहे वॅटसन, मॅकडुगल, क्युटलिएट आणि फ्राईड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फ्राईड. प्रश्न क्रमांक 8, पठारावस्थेचे कारण खालीलपैकी नाही. पर्याय कारणे आहेत अभिरुची कमी, कंटाळा, कौशल्याचे कठीण भाग असलेल्या प्रगती खुंटे, चुकीच्या सवयी. पर्याय अ, ब, ब, ड व क, फक्त ड यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 9, अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपात खालील घटकांचा समावेश होत नाही. पर्याय आहे उद्दिष्टे, प्रेरणा, विश्लेषण आणि शोधन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विश्लेषण. प्रश्न क्रमांक 10, शैक्षणिक मानसशास्त्र ही रिकामी जागा आहे. पर्याय आहे वर्णनात्मक, उपयोगात्मक, वास्तववादी, वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उपयोगात्मक. प्रश्न क्रमांक 11, अध्ययनात कसे बदल घडतात. पर्याय आहे तुरळक, कायमस्वरूपी, अशाश्वत, वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कायमस्वरूपी. प्रश्न क्रमांक 12, अध्ययन ही रिकामी जागा चालणारी प्रक्रिया आहे. पर्याय सतत, अखंडित, आजीवन, वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 43, अध्ययनातील बदल रिकामी जागा असतात. पर्याय आहे कायमस्वरूपी, प्रगतीसूचक, 1 व 2 यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व 2. प्रश्न क्रमांक 14, ज्यामुळे जी विशिष्ट कृती करण्यास उद्दीपित होतो त्यांना काय म्हणतात. पर्याय प्रयोजक, उद्दीपक, साधन, 1 व 2. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उद्दीपक. यापुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.